छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी आज संपणार आहे। कोरटकरला आज पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। कोरटकरला पुन्हा जेल होणार की बेल होणार याकडे लक्ष असेल। शिवरायांचा अवमान केल्या प्रकरणामध्ये कोरटकर अटकेत आहे। कोरटकरनं पळून जाण्यासाठी वापरलेली दोन्ही वाहनं जप्त केली जाणार आहेत। तपासाच्या दृष्टीने कोरटकरच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी केली जाणार आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, आज नेमकी पुन्हा एकदा कोर्टात सुनावणी झाली तर नेमकं कुठे ही सुनावणी होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे साधारण आणखी किती दिवसांची ही कोठडी वाढवून घेतली जाऊ शकते असा अंदाज आहे? रिद्धी, तपास कामी अजूनही कोरटकरची कोठडीत जी आहे ती वाढ व्हावी अशी मागणी जी आहे ती आज करण्यात येईल। कारण आज 28 मार्च रोजी त्याची 3 दिवसांची पोलीस कोठडीची सुनावणी होती, ती कोठडी आज समाप्ती होते आणि त्यानंतर या सगळ्यात पथकांसाठी अनेक माहिती जी आहे ती गोळा करायची आहे। पोलिसांना अनेक माहिती जी आहे ती त्याच्याकडून गोळा करायची असल्याचं कारण देत त्या ठिकाणी आज पोलिसांकडून त्याच्या कोठडीत वाढ व्हावी अशी मागणी करण्यात येईल। आज न्यायालयात त्याला दुपारी हजर करण्यात येणार आहे अशा पद्धतीची माहिती सध्या मिळते। प्रशांत कोरटकर याची कोठडीची मुदत जी आहे ती आज संपणार आहे। त्यामुळं प्रशांत कोरटकरनं ज्या पलायन काळामध्ये गाड्या वापरल्या होत्या, ज्या आलिशान गाड्या 2 वापरल्या होत्या, त्या देखील जप्त जे आहे ते केल्या जाणार आहे। शिवाय त्याला ज्यांनी मदत केली होती त्यांची देखील चौकशी जी आहे ती पोलिसांनी केलेली आहे। त्याच अनुषंगानं पुढचा तपास करण्यासाठी आता पोलिसांना आणखीन काही दिवसांची पोलीस कोठडीची मागणी त्या ठिकाणी करण्यात येईल अशा पद्धतीची माहिती मिळते। शिवाय 2 दिवसांची पोलीस कोठडी वाढ होईल असेही काहींचा अंदाज त्या ठिकाणी आहे। त्यामुळे निश्चितच आज न्यायालय कशा पद्धतीने, कोल्हापूर सत्र न्यायालय कशा पद्धतीने या सगळ्यावरती निर्णय देतं, कोरटकरच्या कोठडीत वाढ होते की त्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने निर्णय जो तो पुढे येणार हे देखील पाहणं आज गरजेचं असणार आहे। रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शेखर।